नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका या स्मॉल सेशनमध्ये इथिक्सचं आन्सर रायटिंग कसं असायला पाहिजे त्याची आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला बेसिक कळून जाईल की इथिक्सचं आन्सर रायटिंग स्ट्रक्चर कसं असावं किंवा उत्तरं लिहिताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. चला तर मग सुरू करूयात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बघा, विद्यार्थ्यांच्यामध्ये गोंधळ का असतो इथिक्स विषयाच्या बाबतीत? कळतं, खूप खूप लिहायचं असतं, पण का गोंधळ होतो ते आपण चर्चा करूयात. इथिक्सचा आपण विचार केला की फक्त हा तत्वज्ञानाचा विषय नाही आहे. मान्य आहे, तत्वज्ञान त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं, पण ज्यावेळी आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करतो, एमपीएससीच्या किंवा यूपीएससीच्या पातळीवर आपण ज्यावेळी विचार करतो, पण ते फक्त तत्वज्ञान नाही आहे. तुम्हाला त्या ब्युरोक्रेसीमध्ये कसं वापरायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला या विषयाची तयारी करायची आहे. मग बऱ्याचदा काय होतं की फक्त तत्वज्ञान आणि प्रॅक्टिकल सोल्युशन ह्याच्यामध्ये गोंधळ होतो. मग ते आयोगाला अपेक्षित नाही आहे. आयोगाला काय अपेक्षित आहे ते आपण समजून घेतलं की आपली या विषयाची तयारी खूप चांगली होऊन जाते. तर हा फक्त तत्वज्ञानाचा विषय नाही आहे. याच्यामध्ये तुमची विचार प्रक्रिया कशी असली पाहिजे, त्याचबरोबर त्या विषयाचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपले निर्णय जे आहेत, आपण बऱ्याचदा डिसिजन घेत असतो. मग ह्याचा विशेषतः उपयोग आपल्याला केस स्टडीजमध्ये होईल की आपण निर्णय घेत असताना एखादं, जे आता इथिक्समध्ये आपण ओव्हरऑल जे काही शिकू, तर ते निर्णयाला कसं अप्लाय करायचं. म्हणजे द्विधा अवस्थेत असताना आपण कशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजेत किंवा आपली प्रायोरिटीज, म्हणजे आपलं प्राधान्यक्रम कुठं देऊ आपण ब्युरोक्रेसीमध्ये असताना. तर या बाबतीतले निर्णय आपले कसे असतात त्याचा खूप महत्त्वाचा रोल याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर प्रशासकीय मूल्य आहेत बघा. प्रशासकीय मूल्य म्हणजे ब्युरोक्रेटिक जे काही व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूज आपण कशा हँडल करतो किंवा त्या व्हॅल्यूजला आपण कसं प्राधान्य देतो, त्या व्हॅल्यूज आपल्याला कितपत समजलेल्या आहेत आणि त्याचा आपण कसा अंगीकार करतो, हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. सामाजिक मूल्ये, आता इथिक्स म्हटलं की समाजामध्ये चांगला आणि वाईट ह्या विषयाचा आपल्याला अभ्यास असतो. मग ती सामाजिक मूल्य कशी असतात, कायद्याच्या पातळीवर कॉन्फ्लिक्ट कसं होतं, बऱ्याचदा मूल्य आणि कायदा याचा आपल्याला टकराव दिसून येतो. ते कसं आपण हँडल करत असतो, त्याच्यामध्ये आपण कसे निर्णय घेऊ शकतो. तर ते आहेत राष्ट्रीय आणि संविधानिक मूल्य. अल्टिमेटली आपण ब्युरोक्रेसीमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजला खूप प्राधान्य द्यावं लागतं आणि आपलं जे काम आहे ते कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज बेस्डच असतं. अशा परिस्थितीत आपण कशा पद्धतीनं करू शकतो. आणि मग हे सगळं, आता हे जे आहे ना, हे कॉन्सेप्च्युअल जरी असलं तरी आन्सर रायटिंगमध्ये ह्या आपल्याला गोष्टी आपल्याला स्पष्ट व्हायला पाहिजेत. तर त्या आन्सर रायटिंगमध्ये ते प्रतिबिंब त्याचं तुम्हाला ह्या गोष्टींचं दिसायला पाहिजे. आपण बघूयात हे कसं आहे. हे बघा, हे इतिहास आपण बघतो आता, आपण जशी चर्चा केली त्याचं, तर राष्ट्रीय आणि संविधानिक मूल्यांना आपण प्राधान्य असलं पाहिजे आणि त्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. आता ही निर्णय क्षमता मूल्यांवर आधारित असते का आपली? आता आपण फक्त हे उत्तरामध्ये, आता ही ज्यावेळी आपण क्वेश्चन्स आपण डिस्कस करू त्यावेळी हे कसं येईल ते तुम्हाला स्पष्ट होईल. आता तुम्ही इतकं समजून घ्या की निर्णय क्षमता आणि मूल्य ही आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला ते आन्सर रायटिंग करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की फक्त लिहायचं नाही आहे तत्वज्ञान, तुम्हाला ते अंडरस्टँडिंग काय झालेलं आहे व्हॅल्यूजचं, हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. नेक्स्ट बघूयात आपण. हे बघा, आता मगाशी मी चर्चा केली की विद्यार्थ्यांना बराच गोंधळ दिसून येतो याच्यामध्ये, की उत्तर लिहिताना बऱ्याचदा भीती जाणवते, की काहीतरी हिडन फिअर जाणवतं, की खूप कळालं इथिक्स, वाचलं इथिक्स मी, पण लिहिताना थोडासा गोंधळ दिसून येतो. मग त्याची काय कारणं असू शकतात? विद्यार्थ्यांना खूप लिहायचं असतं, पण त्याची मांडणी बऱ्याचदा चुकते. मग मांडणी का चुकते, की मागच्या स्लाईडमध्ये मी जसं की सांगितलं की तुम्हाला ते व्हॅल्यूज किंवा इथिक्सचं जे काही कोर कॉन्सेप्ट्स आहेत, एखादा थिंकर असेल तर ते थिंकरचे जे काय आपल्याला मांडणी आहे, त्याचा जो कोर गाभा आहे विचाराचा, तो आपल्याला म्हणजे जो विचाराचा गाभा आहे तो आपल्याला समजणं गरजेचं ठरतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की लिहायचं खूप आहे, पण त्याचं त्या गोष्टीची क्लिअरिटी नसल्यामुळं मांडणी चुकते बऱ्याचदा. त्याच्यामध्ये कीवर्ड्स खूप महत्त्वाचे आहेत ह्या मांडणीमध्ये. मग ते तुम्हाला कीवर्ड्स खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यावे लागतील इथिक्समध्ये. जसे की उदाहरणार्थ आपण म्हटलं की पारदर्शकता. ठीक आहे, आता हा कीवर्ड आहे, याच्यामध्ये पारदर्शकता म्हटल्यानंतर तुम्हाला नेमकं काय समजतं? ठीक आहे, मग आता ते ब्युरोक्रेटिक अँगलनं किंवा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे त्या पद्धतीने आपण ते डील करतो का, हे खूप महत्त्वाचं ठरतं. जनरल उत्तर असतं बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं, त्यामुळं म्हणजे आता लिहायचं असतं मग आपण जनरल लिहत जातो, तसं नाही आहे. लिहिताना आपल्याला इथिक्सचा बेस असला पाहिजे. म्हणजे त्या सब्जेक्टची एक व्होकॅब्युलरी असते, ती व्होकॅब्युलरी आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणजे आता इथिक्स म्हटलं की मूल्य,
ह्या आता मी बरेच कीवर्ड्स सांगितले किंवा आपण कीवर्ड्सवर आपण व्यवस्थित चर्चा करू. एक सिरीज चालू करूयात आपण इथिक्स कीवर्ड म्हणून. त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी येईल. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ते जनरल उत्तर वाटलं नाही पाहिजे, की ते मग ते आन्सर जे आहे ते इथिक्सचं वाटलं पाहिजे. ते उत्तर तुम्हाला इथिक्सचं दिसलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला स्पष्टता आली पाहिजे. एक्झामिनरला पण कळलं पाहिजे, की हां, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे, चांगला बेस आहे इथिक्स या विषयाचा. तर ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मोरल कन्क्लुजन कन्क्लुजन आपल्याला एक मोरॅलिटी बेस्ड देता यायला पाहिजे, की म्हणजे आता इथिक्स म्हटलं तर हा सगळं तर ब्युरोक्रेसीमध्ये काय आहेत, मोरल्स काय आहेत, व्हॅल्यूज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्या आधारावरती कन्क्लुजन आपलं असलं पाहिजे. हे बघा, आता फ्रेमवर्क म्हटल्यानंतर GS मध्ये आपलं फिक्स आहे, इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. आता हे सगळ्यांनी पाठ केलेलं आहे, पण तितकंच मर्यादित आहे का, तर नाही आहे. तिथं तुम्हाला एक फ्लो मेंटेन करावा लागेल. त्याचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे, ते तुम्हाला मेंटेन करावं लागेल. इंट्रोमध्ये काही लिहिलं, बॉडी थोडी डिटेल लिहायची असते म्हणून आपण तिथेही काहीतरी पेजेस भरायचे म्हणून कंटेंट लिहिला आणि कन्क्लुजन एखादं थिंकर टाकला. मग असं नाही आहे. मग मागच्या स्लाईडला मी सांगितलं की जनरल उत्तर नसावं, तर ते जनरल उत्तर नसावं. याचा अर्थ आहे की ते प्रॉपर वेने असलं पाहिजे, की त्याच्यामध्ये कंटेंट, रिअल कंटेंट दिसला पाहिजे आपल्याला. मग आता इथे कॉन्टॅक्स्ट जो आहे तो आन्सरचा, तो क्लिअर कट डिफाईन करा. एखादा तर विचारलं की समजा कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजवर क्वेश्चन आहे, तर कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला काय समजलंय, प्रॉपर ते कॉन्टेक्स्ट तुम्हाला डिफाईन करता यायला पाहिजे. स्पष्ट व्याख्या द्या पहिल्यांदा इंट्रोमध्ये. ठीक आहे. हे एकदा स्पष्ट व्याख्या दिली की एक्झामिनरला तिथंच कॅच होऊन जाईल की हा तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. आणि थेट मांडणी नका करू. म्हणजे आता बरंच आपल्याला काय वाटतं की नाही, वर्ड लिमिट आणि ह्या अनुषंगाने विचार करू, डायरेक्ट इथिक्सला तर तो पॅटर्न नका वापरू, की थोडंसं 1-2 ओळीमध्ये इंट्रोडक्शन द्या. थेट मांडणी करण्यापेक्षा इंट्रोडक्शन द्या. एखाद्या थिंकरची लाईन टाका किंवा तुम्हाला जे समजलं ते त्या पद्धतीने ते टाका. आता जसं की मी आता उदाहरण दिलं, कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, संविधानिक मूल्य याच्यावर आधारित क्वेश्चन असेल, तर संविधानिक मूल्य म्हणजे नेमके काय, डिफाईन करा एक आणि पुढे चला. मग एखादं उदाहरण द्या. आता याच्यामध्ये काही क्वेश्चन असेल की तुम्हाला प्रशासकीय प्रासंगिकता द्यावं लागेल, राजकीय प्रासंगिकता म्हणजे सध्या रिलेव्हन्स काय आहे त्याचा, ते तुम्ही सांगू शकता की रिसेंटली, किंवा करंट ओरिएंटेड, करंट कॉन्टॅक्टचा क्वेश्चन असेल, एखादी केस असेल, केस स्टडी, त्याच्या आधारावर जर क्वेश्चन असेल, तर तुम्ही त्याची प्रासंगिकता स्पष्ट करा आणि मग त्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील. उदाहरणार्थ बघितलं की मग हे अखंडता म्हणजे इंटिग्रिटीचं काय, पारदर्शकता, मग मी डिस्कस केलं, ट्रान्सपरन्सी रिलेटेड, व्हॅल्यू सिस्टीम असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. किंवा बऱ्याचदा काय होतं की दोन मूल्यांचा टकराव आपल्यामध्ये दिसून येतो, की आपण कशाला प्रायोरिटी द्यायचं. मग तिथं काय आहे ते तुम्हाला तिथं काय समजलं, तर ते स्पष्टपणे डिफाईन करा. असं इंट्रो असावं. इंट्रो थोडासा कॅची होऊन जाईल, मग तिथून तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी एक्झामिनरला स्पष्ट होईल. मुख्य मांडणी, बॉडी. आता बॉडीमध्ये इन जनरल मी मगाशी म्हटलं की बॉडीमध्ये आपल्याला फक्त लेंदी लिहायचं आहे आणि आपल्याला शीट भरायचे असा त्याचा अर्थ नाही आहे. वेगवेगळ्या डायमेन्शन्स तुम्ही द्या त्याच्यामध्ये. मग ती डायमेन्शन देताना कीवर्ड्सवर भर द्या. आता कीवर्ड्स मी मगाशी काय सांगितलं, की त्या त्या विषयाची वोकॅब्युलरी असते ती आपल्याला माहिती पाहिजे. ती वोकॅब्युलरी आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपण ती त्याची मांडणी केली की मग ते समजतं की त्या विषयानुसार तुम्ही उत्तर लिहिताय, ही स्पष्ट होते. मग ती कीवर्ड्स काय आहेत, कुठले कीवर्ड्स वापरले जातात जनरली, आपण कुठले, त्याची आपण सविस्तर सिरीजमध्ये चर्चा करूया. त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. त्याच्यातून काय होतं की तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये फ्लो मेंटेन होतो आणि एक्झामिनरला ते स्पष्टता येते की तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीची स्पष्टता येते. की बऱ्याचदा काय होतं की ही स्पष्टता, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपली असतेच, पण ती आन्सर रायटिंगमध्ये येत नाही. आपण याच्यामध्ये आन्सर रायटिंग कसं असावं याच्यावर चर्चा करतोय. स्पष्टता द्या, ती त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स द्या, कीवर्ड्स नंतर एक्झाम्पल्स द्या. त्याच्यानंतर व्यावहारिक, करंट आणि ऐतिहासिक उदाहरणं तुम्हाला काय देता येतात का, जसं की ऐतिहासिक उदाहरणामध्ये बघा, म्हणजे सत्याग्रहाचं मूल्य असेल तर ते कशा पद्धतीने असेल, नॉन कॉपरेशन मुवमेंट, आपण इतिहासात शिकलेले उदाहरण आहे की कॉन्स्टिट्युशनल वेनं सत्याग्रह करायचा आहे आपल्याला, मग तर कशा पद्धतीने आहे, काय आहे. मग हे उदाहरणं तुम्ही इतिहासातले देऊ शकता, गांधी निरामधल्या कुठलेही तुम्हाला जे वाटेल, पण तो इथिक्सला रिलेव्हंट तुम्ही करून ते एक्झाम्पल्स देऊ शकता. म्हणजे जो टॉपिक तुम्हाला, जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्याशी आधारित तुम्ही इंटरलिंकेजेस करू शकता. याच्यामध्ये बघा, प्रशासकीय काही करंट उदाहरणं असतील की ट्रान्सपरन्सी रिलेटेड. आता आपण म्हटलं की काही विंडो सुरू केली गव्हर्नमेंटने किंवा काय, तर त्याच्यामध्ये की बाबा 24 तासामध्ये तुम्हाला सर्व्हिस डिलिव्हर केली जाईल. किंवा पोलीस खात्यामध्ये काही असतील की उदाहरणं असतील, महिला पथक असेल
किंवा महिला सुरक्षेसंदर्भात काही एखादं कॉल सर्व्हिस सुरू केली असेल, तर अशा पद्धतीची काही प्रशासकीय उदाहरणं आहेत ती तुम्हाला देता येतात. तर राजकीय उदाहरणं काय असतील डिबेटमध्ये, किंवा ते राजकीय मूल्य कशी जोपासली पाहिजेत, किंवा पार्लमेंटरी व्हॅल्यूज ह्याच्या संदर्भात काही असेल तर ते तुम्ही करंट उदाहरणं, तर ही अशी उदाहरणं तुम्हाला देता यायला पाहिजेत. तर ते उत्तर प्रॉपर तुम्हाला हे म्हणतं. म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट सांगताय बघा, याच्यामध्ये कॉन्टॅक्ट सांगताय, त्याची स्पष्टता देताय, त्याचे एक्झाम्पल्स देताय, मग ते उदाहरण थोडंसं इलॅबोरेट 1-2 ओळी होते. असं नाही की त्या उदाहरणाभोवती एक पॅराग्राफ तुम्ही अख्खा 2-3 पॅराग्राफ लिहिलेत, तसं नाही. तर थोडासा तिथे टच करा त्या टॉपिकला आणि पुढे निघून चला. म्हणजे क्लिअर होतं की हां, कमी शब्दांमध्ये जास्त मांडणी हे आन्सर रायटिंगचं म्हणजे इफेक्टिव्ह आन्सर रायटिंगचं रहस्य आहे. पुढं बघा, आता विचारवंत मांडताना आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं होतं की इथिक्स खूप विचारवंत लिहायचे. 2-3 ओळी झाली की आणखी एक विचारवंत, 2-3 ओळी झाली की आणखी एक विचारवंत. हे मी उदाहरण म्हणून 3 दिलेले आहेत विचारवंत. तुम्ही कुठलेही लिहू शकता. मी उदाहरण सांगितले की जनरली ट्रेंडिंग आहे, पण त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीने. आता गांधी सगळेच लिहित असतील, पण तरीसुद्धा तुम्ही गांधीयन फिलॉसॉफी किंवा ते टॉपिक आहे ते प्रत्येक उत्तरात तुम्ही गांधी, गांधी, गांधी असं नका लिहू, किंवा प्रत्येक उदाहरणात बऱ्याचदा प्लेटो, प्लेटो, प्लेटो असं नका लिहू प्रत्येक क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला खूप सारे थिंकर्स आहेत, प्रत्येक थिंकरचे एक लिहून ठेवा. तुमच्याकडे एक फॉर्मॅट तयार असावा साधारणतः, की सत्याग्रहाचं मूल्य, तर गांधीयन फिलॉसॉफी हे अशा पद्धतीनं तुम्ही तयार फॉर्मॅट करू शकता आणि ते योग्य वेळी तुम्ही ते उत्तरामध्ये प्रेझेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. विचारवंतचा ओव्हरडोस नको आहे, जसं की मी सांगितलं की ओव्हरडोस म्हणजे त्याच उत्तरात तुम्ही एकाच उत्तरात, एकाच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये खूप सारे थिंकर्स लिहिले, तर तसं नाही आहे. त्याच्यातून तुम्ही दाखवायला जाता, पण त्याच्यातून हाताला काय लागलं, आपल्याला अल्टिमेटली मार्क्स घ्यायचे आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत चांगले. त्यामुळे 1-2 थिंकर लिहा आणि करंट कॉन्टॅक्टचं एक्झाम्पल द्या एखाद्या ऑफिसरचं किंवा काहीतरी प्रशासकीय त्याचे मगाशी मागच्या स्लाईडला आपण डिस्कस केलं तर. तर त्या पद्धतीने तो फ्लो होईल. एक कॅची आन्सर वाटेल की हां, खूप व्यावहारिक मांडणी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिलं आहे ते वाटेल. कुठेही ओव्हरडोस नसायला पाहिजे. आणि विचारवंत लिहिताना जनरली संदिग्धता विद्यार्थ्यांच्यामध्ये आढळून येते, ती कुठे दिसली नाही पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही स्पष्टपणे लिहा. माहिती असेल तर तो थिंकर लिहा, नाहीतर नका लिहू, काही हरकत नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. पण जर प्रिपरेशन जर तुम्ही करत असाल अजून, तर तुम्ही त्याचे तयार करून ठेवा एक फॉर्मॅट, की गांधींचं मी कुठं लिहीन, किंवा गांधी हे विचारवंत इथिक्समध्ये मी कुठं कुठं वापरू शकतो. ॲरिस्टॉटल, प्लेटो, आंबेडकर असतील, आणखी बाकी जे सगळे थिंकर्स असतील, हॉब्स असतील, की आणखी कुठलेही थिंकर्स, ते तुम्ही कुठं कुठं वापरू शकता. त्याचा एक फॉर्मॅट डोक्यामध्ये असला की मग तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येईल, त्याची संदिग्धता राहणार नाही आहे तुम्हाला. कन्क्लुजन, बॉडीनंतर हा महत्त्वाचा पार्ट आहे कन्क्लुजन. आता कन्क्लुजन म्हटल्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात, की कन्क्लुजन लिहायचं आहे म्हणून काहीतरी पाठांतर करून ते 8 तासानं ते मला कन्क्लुजन लिहायचंच आहे, असं नाही. त्याच्यामध्ये नॅचरल फ्लो दिसला पाहिजे. तिथं आता बघा, हा पेपर काय आहे, इथिक्सचा आहे. इथिक्सचं आन्सर रायटिंग आपण बघतोय. याच्यामध्ये आता कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, इथिकल विषय म्हणजे इथिकल वाटलं पाहिजे थोडंसं. म्हणजे जो काही क्वेश्चन असेल, तर त्याला तुम्ही त्याला टच करणारच पाहिजे कन्क्लुजन. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय समावेश असला पाहिजे? त्याच्यामध्ये मूल्य दिसले पाहिजेत तुम्हाला, की बाबा इथिक्स आहे मूल्य, गव्हर्नन्स रिलेटेड, गुड गव्हर्नन्स, इथिकल गव्हर्नन्स. ठीक आहे. अशा पद्धतीचे कीवर्ड्स तुम्ही वापरू शकता. लोककल्याण याचा वापर त्याच्यामध्ये दिसला पाहिजे. संविधानिक मूल्य, राष्ट्रीय मूल्य याच्यामध्ये हे तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. अशा पद्धतीची मांडणी कन्क्लुजनमध्ये असलं पाहिजे. कन्क्लुजन ओढून ताणून दिसलं नाही पाहिजे. कन्क्लुजनमध्ये स्पष्ट दिसलं पाहिजे, की हां, खूप चांगली मांडणी आहे. म्हणजे कन्क्लुजन वाचल्यानंतर वाटलं पाहिजे, की कुठेही त्याच्यामध्ये कृत्रिमता नाही वाटली पाहिजे, की जो प्रश्न आहे, जो कॉन्टेक्स्ट आहे, त्याला अनुसरूनच कन्क्लुजन दिसलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही मध्यम मार्गाचा वापर केला पाहिजे, व्यावहारिक मूल्यांचा वापर केला पाहिजे. फारच तुमचं असं खूप असं झगमगाटी दिसलं नाही पाहिजे कन्क्लुजन, की हां, सिंपल बट खूप छान वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता. पाठांतर जरी केलं, पण ते कुठं काय वापरायचं आहे, ते तुम्हाला कळालं पाहिजे. अशा पद्धतीचं आपण बघितलं इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. ते फक्त इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन हे 3 शब्दांभोवती न फिरता त्याच्यामध्ये रिअल काय असलं पाहिजे आणि हे प्रॅक्टिकल आहे. आणि याचा जर वापर केला, ही सूत्र जर तुम्ही अवलंब केलं, तर इथिक्सचा आन्सर रायटिंगचा एक फ्लो तुम्हाला समजू दे, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल.
ह्या पद्धतीने ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती म्हणजे आन्सर्स लिहू शकता. आपण सिरीज सुरू करूयात एथिक्स आन्सर रायटिंगची आणि आपण कीवर्ड्स ओरिएंटेड आणि थिंकरचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी स्पष्टता होईल. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलशी जोडले जा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओज आणि माझ्या जे काही पुढचे सीरीज आहेत ते त्याच्याशी तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येईल. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. ह्या पद्धतीने तुम्ही करा तयारी. खूप चांगली तुमची आन्सर रायटिंगची तयारी होऊन जाईल. धन्यवाद.